अभिनंदन अण्णासाहेब, अभिनंदन. आम्हाला या या इकडे आमदार ए रार कुठे? अरे हा घ्या ताई घ्या. वा वा वा. साहेब तुम्ही मात्र कमाल केली. एकदम एवढा रेकॉर्ड ब्रेक करणारा लीड घेऊन निवडून आलात. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. नाही हो, माझं काहीच नाही. घ्या ताई घ्या. अहो अण्णासाहेब आमचे मित्र आहे, आमच्या घरचा माणूस आहे तो. त्यांची बेटी आम्ही आमच्या बेटीसारखी मानतो. प्रेमाची भेट आहे, काय म्हणायचं नाही. अरे पटेल साहेब काही वेगळे नाहीत, आपल्या निवडणुकीनुसार लय मदत केली त्यांनी. अण्णासाहेब अहो निवडणूक तुमची कुठं होती? म्हणजे आमची होती. अच्छा अच्छा. आमची बेटी निवडणुकीला उभी होती, तुम्ही नुसताच प्रचार करत होता. अरे वा असं का? घे घे घ्या घ्या घ्या. या या ताई साहेब या. अरे या की ये, तुमचीच जागा आहे ती आता. या या. अरे असू द्या आयुष्यमान. अरे बघू तरी ते आम्हाला कशा दिसत आहेत या. बसा बसा. ताईसाहेब घाबरते कशा बाई, आम्ही हाव की तुमच्या पाठीशी. काय सरपंच आईला उभा म्हणा की पटकन. आईले वेगळंच वाटतं की. अरे बरोबर आहे, वेगळंच वाटतं की. असेंब्लीला अण्णासाहेबांचीच मुलगी होती म्हटल्यावर जरा हे झालं चूक, पण तेवढं प्रदूषण महामंडळाचं बघा की. ते काय सांगायला पाहिजे होय. अण्णासाहेबांशी बोलू, आपण मंत्र्यांशी बोलू, येऊ तुम्हाला महामंडळावर नेम. आणि ती वसुधा, तिला काय विचारायचं? अण्णासाहेब आपल्या शब्दाबाहेर नाहीत. ती कायची पोरगी, तिला काय कळणार राजकारण? तिचं फक्त नाव असणार, बाकी सगळा कारभार अण्णासाहेब आणि बाळासाहेब बघणार. मग ह्या टायमाला तरी निश्चित धरू का मी? हे काय रजनी बाई, इथं केलेला वायदा तोडणार का आम्ही? ते खरं आहे हो. मग पण ऐन यायला तुम्हाला दुसरीच नाव सुचायचं. नॉटी आहे तू. आमच्याशी दगलबाजी, नाव नाही यादीत आपलं. कसली यादी अण्णा, आणि कुणाचं नाव? काल रातच्याला सीएमने जाहीर केली मंत्रिमंडळाची यादी, आपलं नाव नाही त्यात. आपलं म्हणजे तुम्हाला आणि मला दोघांनाही मंत्री करणार होते का काय? अगं फालतूपणा करू नको काय. सबूत दिला होता सीएमने मला, त्यात तुझं नाव नाही आणि त्या उथळबाईचा समावेश केलाय मंत्रिमंडळात. एवढे कशाला चिडताय अण्णा? अहो आत्ताच तर निवडून आली मी, अजून खूप अभ्यास करायचा आहे मला, अनुभव घ्यायचा आहे. त्या मंत्रिपदाचा ना अभ्यासाचा काय संबंध आहे? ते लाल दियाच्या गाडीतनं फिरतात, त्यांची काय लायकी असते म्हणून मंत्री होते? गणित वेगळी असते. तुला मंत्रिपद देणार म्हणजे आम्हाला देणार, आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे तो. म्हणजे मंत्री मी होणार आणि कारभार तुम्ही चालवणार होय? तसं पार्टीला काय भक्कम बहुमत मिळालेलं नाहीये, काठावरचं बहुमत आहे. सरकार सापडेलच की कुठेतरी खिंडीत. मला तर कधी कधी तुमची गणितच कळत नाहीत. आत्ता कुठे त्या सरकारनं चालायला सुरुवात नाही केली तर लगेच तुम्ही त्यांना खिंडीत पकडायचे बेतही सुरू केलेत. हे कळायला तुला जरा वेळ लागेल. हे तुझ्या शाळा कॉलेजातल्या पुस्तकातलं गणित नाहीये, राजकारणाचं गणित वेगळं असतं. आणि या शाळेत काय काही जण फटाफट शिकतात बघा, आणि काय काही जण म्हणजे आमच्यासारखे 20 वर्ष राजकारणात काढली तरी नर्मदेतले गोटेच राहतात बघा. काय साहेब खरं सांगू का, तुमचं असं मन मोकळं हसणं बघितलं की लय बरं वाटतं बघा. काय झालंय आजकाल राजकारणात असं खरं आणि मोकळं हसणं बघायलाच मिळत नाही. तुमच्या राजकारणाचं काहीच खरं दिसत नाही आमदार साहेब. चला आता आईला ब्रेकफास्टची तयारी करायला सांगते. ते पहिलं. पोरगी गुणाची आहे. पण तू मला नाहीतर अण्णांना विचारल्याशिवाय हा कार्यक्रम फायनल केलाच कसा? अरे पण त्यात एवढं संतापायला काय झालं?
तो समीर म्हणजे कोणी राक्षस आहे का काय? त्यो राक्षस असू दे नाहीतर देव, तो आपला शत्रू एवढं खरं. शत्रू कसला रे? राजकीय विरोधक आहे तो आपला. तू हे बघ वसुधे, तू असं पुस्तकातलं बोल नकोस, तू व्यवहारातलं बोल. अरे दादा, म्हणून काय विरोधकांशी संवादच ठेवायचा नाही का आपण? समीर शेतात खूप प्रयोग करतो, त्याचा शेतकऱ्यांना बराच फायदा होतो. आता ते प्रयोग बघायला त्यानं मला बोलवलं तर जायला काय हरकत आहे? हेच तुला कळत नाही, म्हणून म्हणतो आम्हाला विचारायला हवं. अरे पण तुझं जाणं अण्णांना मुळीच मी आवडणार नाही. विचारते ना त्यांना. काय रे, काय हा? अजून पोराने भांडतोय व्हय? अण्णा, समीरनं मला 4-4दा बोलवलं म्हणून मी हो म्हणाले. आता काय चुकलं त्यात माझं? हे बघ ताई, तू तिकडे जाणार आहेस म्हणून काय आकाश कोसळणार नाही. पण जाण्यापूर्वी आम्हाला विचारलं असतंच तर बरं झालं असतं. हेच अण्णा मी हिला सांगत होतो. नाही पण आपल्याला अजून बी ते कॅन्सल करता येईल की. ए, ते तिकडे बोंबलतील की काय सरपंच अंदाज. ए, वय. उगाच खाल्लं नको काय? हे बघ, तू ठरवलंस ते तुझा तिकडे. बाळासाहेब जाऊ दे, जाऊ द्या. तेवढं शेत बघून ये. जेवण बिवण रद्द करायचं. अण्णा पण जेवण रद्द. हं? जा. बाळासाहेब सबरीने घ्या जरा. अहो राजकारण नवीन आहे ती. हं? चुका होणारच की. अण्णा या भेटीचा सुद्धा उपयोग करून घेता आला पाहिजे. याला म्हणतात अन्न टेकली. वय. अरे बरोबर आहे. गीता, लक्षात आलं? हो. मला वाटतं कार्यालयात पोहोचल्यावर आधी अण्णासाहेबांना एकदा फोन करूया. ठीक आहे. त्यांना एकदा विचारून घेतलं की बरं हो पडेल. चालेल. एक्सक्यूज मी. ओह, नमस्कार. नमस्कार. वसुधाताई, नेमगावात रमाबाईंनी बेकायदेशीर धंद्याविरुद्ध मोहीम उघडली. गुंडांविरुद्ध रान उठवलं. रमाबाईंवर हल्ला करायचा त्यांनी प्रयत्न केला. गुंडांच्या मागे राजकारणी आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही. आता ही तिथली परिस्थिती झाली. इथं या हनुमंतवाडीमध्ये समीर शिंदे अशीच मोहीम चालवते की? हो, असं काय करताय? तिथले गुंड वेगळे, इथले गुंड वेगळे. नाही, मी असं म्हणत नाहीये. गुंड कुठलेही असोत, गुंड ते गुंडच. मग इथल्या गुंडांविरुद्ध कारवाई का होत नाही? कारवाई होईल, अगदी निश्चित होईल. मी स्वतः त्याच जातीने बरं. लक्ष घालीन. ठीक आहे, बरं. धन्यवाद. धन्यवाद. दहा येळा बोंबलून सांगितलं तुला, 10 येळा. कॉलेजच्या जवळ अण्णासाहेबांची जागा, जिथं बीटिंग चालवू नका. साल्यानं तिथं बोलत तिथंच चालवणार. वसुधाताईने स्वतः आपल्याला अटक केली आहे. कुत्रेच. बोंबलास. हे घे, नेऊन दे सांभाळा. माझं पोर उपाशी बसलं असेल. आणि हे घे, पैसे पण दे. आणि त्याला दे, इकडे तिकडे जाता कामा नाही. वय वय. आणि त्याला म्हणू काळजी करू नको, मी हाय, जित्ती हाय. जपळ. काय व पोलीस आमच्या पोरांना पकडून नेत्यात, कोठडीत डांबून ठेवत्यात, आणि तुम्ही मला सांगते जरा सबुरीने घ्या म्हणून. वसुधा जर नवीन आहे, समजे गुंत ध्यानात यायला येळ लागेल जरा. त्यावर पोरांना काय वाऱ्यावर सोडू आहे? तुम्ही वसुधाला सांगून टाका की फास्ट. वसुधा सरळ मार्गाने जाणारी पोरगी आहे. उद्या आम्ही तिला काही सांगायला गेलो तर बिथरल, नसती पंचायत करून बसल. आणि पोरांची कशाला काळजी करताय? आम्ही आहोत तो सोडवायला. अहो, पण आज त्यांना अटक झाली, उद्या आणि काहीतरी होईल. आणि माझी पोरं कशात गुंतवली गेली म्हणजे काय करायचं? तुला ठाव आहे ना, आम्ही म्हणतो ते करून दाखवतो ते. तक करशील आणि उगाच अडचणीत येशील आणि मला बी गोत्यात आणशील. संभा सुटायला पाहिजे. पाठीशी का घालायचं असल्या गुंडांना आणि गुन्हेगारांना? पोरं चुकत्यात वसू. तरुण आहे, आपले कार्यकर्ते ऐन टायमाला मदत करतात. या निवडणुकीत लय मदत केली त्यांनी. असल्या लोकांची मदत लागतेच कशाला अण्णा? हे बघ, पेपरातलं बोलणं झालं. यावर वेगळा असतो. असल्या गुंडांची आणि गुन्हेगारांची मदत घेतली तर त्यांना आवर कसा घालणार? आणि ते जर मोकाट सुटले
तर आपले लोक निर्भयपणे जगणार कसे? वसू पोरं म्हणजे कोण ग? हं? जनतेचाच भाग आहे की. आणि एक ध्यानात ठेव, सार्वजनिक जीवनात समजांना बरोबर घेऊन चालावं लागतं. त्यात बरी आहेत त्या, वाईट आहेत त्या, सगळे आहेत. हं? काय गाग साहेब, झालं का आमच्या पोरांचं सरकारी पाहुणचार? मग द्या की सोडून त्यासनी. त्यांना कडक शब्दात समज द्या घागसाहेब. आणि असले धंदे पुन्हा खपवून घेतले जाणार नाहीत असं बजावून सांगा. आणि मगच सोडा त्यांना.